तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं सम्राट डेअरी ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो बघू शकता आज 13 तारीख चंदनपुरी येथे खंडेराव महाराजांची पालखी असल्याने आपली गाडी टाकलेली आहे स्वप्न साकार। इकडे आपली टीम आहे, काही गंमत पाहायला आलेली मंडळी आहेत, पब्लिक कंटिन्यू बघत राहा मित्रांनो, खूप ब्लॉग होणार आहे। इकडे आपली टीम पाठीमागे, गाडी बघा कशी सजवलेली आहे, बघत राहा। मग किती वाजता निघाली होती? आम्ही 3 वाजता निघालो रात्री। इथे किती वाजता पोहोचले? 5 वाजता। मग भंडाराचं काय वाटतंय? मस्त वाटतंय ना? इकडे आपल्या गाडीला आज मान आहे आणि तर आपल्या गाडीचा मान आहे आणि आज पालखीच आपल्या गाडीच्या पाठीमागे आहे। इकडे स्वप्न साकार बँड आहे आपला। हा या गाडीला बघू शकता तर मित्रांनो बघा इकडे पाठीमागे आज स्वप्न साकार गाडीवरती असा लुक बनवलेला आहे। आपले इथं माले पोरे आहेत, आता गाडी चालू करायला लावलेली आहे, त्याच्यामुळे इकडे बसलो। हाय 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 ओके। इकडे आपले वाजवणारे मुलं, इकडे आपले मालक विनोद दादा। हा हे याचं कामच राहतं मध्ये मध्ये करायचं। इकडे आपली टीम आहे पोरांची वाजवणारी टीम, मागची मंडळी आहे ना गंमत बघायला आलेली आहे ना। हे आपल्या सोनू भाऊ टिमकी मास्तर आहेत, टिमकी मास्टर बोललो होतो ना वांडर सारखं मध्ये मध्ये श्री साई वांडर, तोच वांडर आहे। इकडे आता गाडी चालू केलेली, गाडीची पोझिशन इकडे मागे बबलू दादा, आपले पोरं बसलेले आहेत। हे आमचे मोठे मालक अंकुश भाऊ। कसं वाटतं? हाय करून द्या अंकुश भाऊ, इकडे इकडे अंकुश भाऊ। इकडे गाडी बघू शकता कशी कशी सजवलेली आहे। इकडे वरती ती माझी जागा आहे। अशा पद्धतीचा आजचा कार्यक्रम आहे। इकडे महाराजांची काठी आपल्या गाडीच्या बाजूलाच काठी। पब्लिकचा खूप भारी रिस्पॉन्स आहे, खूप पब्लिक आलेली आहे, पब्लिक बघू शकता। तर मित्रांनो बघू शकता आपले बंधू सिंगर आहेत, ते श्री माऊली बँडवरती आपले जितूभाऊ बंधू ते पण सिंगर आहेत। आज चंदनपुरी येथे जलसा करायला आलेले आहेत। मागे पब्लिक बघू शकता, इकडे अशा पद्धतीची पब्लिक आहे, काय मध्ये पब्लिक आहे। इकडेच्या साईडला बघा, इकडे साईडला आपल्या बाजूला काठी आहे, देवाची काठी। तिकडे हाय करून द्या इकडे।
तर फायनली मित्रांनो, आज आपण 13 तारीख असल्याने खंडेराव महाराजांची पालखी असल्याने आपण चंदरपुरीमध्ये गाडी टाकली. खूप असा छान सगळे मित्र, आपले सगळे जवळचे मित्र होते. गाडीच्या पाठीमागे नाचणारे, गंमत बघणारे. आणि राहिली गोष्ट तर सगळे आपले आदिवासी भाऊ होते, त्यांनी खूप छान असा प्रतिसाद दिला. ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि खूप आजच्या दिवशीमध्ये मला खूप छान वाटलं. आणि एक विशेष सांगणं म्हणजे, कारण की हा जो दिवस असतो खंडेराव महाराजांच्या पालखीचा, तो असं वाटतो की तो एका वर्षामध्ये 4-5 वेळा आला पाहिजे. कारण की माझी स्वतःची आज एक मी मनापासून जी हे क्षमता होती ती मी सांगतो. तर मित्रांनो, खरोखर चंदनपुरी ही जत्रा माझ्या हिशोबाने घडघडी आली पाहिजे. कारण की खूप मजा अशी येते. हा माझा मित्र राजस्थानी भाऊ दीपक भाऊ फरशींचे कामं वगैरे करतो, आणि तो पण सकाळी माझ्यासोबत आलेला होता. तर मित्रांनो, तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला तिथे. खूप छान असं, म्हणजे खरंच मला तुमचं आभार व्यक्त करावं लागतंय आणि आभार व्यक्त करतो. तर मित्रांनो, आज 13 तारखेला मला डबल ऑर्डर होती. चंदनपुरीला यात्रा केल्यानंतर परत वजीरखेड्याला बंगालवरून बाबा फिरून आल्यानंतर तिथे त्यांची एक मंदिराची स्थापना होती. त्या बाबांचा मान होता, सन्मान होता, त्यांना मिरवायचं होतं वजीरखेड्यापासून तर डायरेक्ट ककराळ्यापर्यंत, ककराळे शिवारपर्यंत. तर मित्रांनो, एक अपेक्षा करतो की आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून घ्या आणि येणाऱ्या व्हिडिओना लाईक शेअर करत राहा. आणि जर माझ्या हिशोबाने जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक शेअर करा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा.